झोपेतून उठलोय बिकॉज पाऊस आलेला आहे. कामगार आमचं ह्या पिशव्या मला आत ठेवायच्या होत्या इथं, कारण पावसात भिजणार आहेत. सो मित्रांनो एकदम जोरात पाऊस आलेला आहे. वादळ आणि वाऱ्यासहित जोर जोरात पाऊस, सुंदर वादळी वाऱ्यासोबत पाऊस आलेला आहे. हे मोठं घेतो एकच. सो असं घ्यायचं, इथे ठेवायचं, ते जास्त मोठं झालं. सो जरा पुढे चाललोय आता मम्मीला आणायसाठी. शेताकडे आलोय, बघू शकता गाडी चालवतोय. आता शेताकडे पोचतो, मम्मीला घेतो. मम्मीने फोन केला होता, तिला घेतो आणि जातो परत घरी. कारण घरी पण कोण नाही, बारक्यांना एकटेच आहेत, त्यांना सोडून आलोय. सो चला पटापट जाऊया. मस्त वारं सुटले मित्रांनो इकडे. ती आहे माझी आई, शेतात आली. बसता मस्त शांत वारा आहे, छान वाटते. गारगार पण, ऊन पण खूप आहे तेवढंच. आता जरा सूर्य ढाकला आहे, सो बरं वाटते. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब व्हिडिओ. मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी निशांत तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी घरात बसले, सकाळी लवकर उठले, आवरले पाहिजे सगळं. आता फ्रेशमध्ये झालं आहे, उपासनी झालेलं आहे, सगळं झालं आहे. सकाळी शूट नाही केलं, मी शेताकडे पण गेलो होतो, भरपूर काम होती. सो कामात शूट करत राहिलो तर काम राहत आहे, म्हणून मी काही शूट नाही केलं. हे बघा आमच्या घरात ही मोटर सूर आहे, म्हणजे ॲक्च्युली हा पंखा सूर आहे. पण सगळ्यांना असं वाटतं की हा पंखा सूर असतं की बरेच जण विचारतात की तुमच्या घरात काही पाण्याची मोटर सूर आहे का. कारण याचा आवाज बघू शकतो मी आवाज ऐकायचा, किती वियर्डचा साऊंड करतो या पंखा. सो आज मी घरात एकटाच आहे, कारण घरी कोणीच नाही आहे माझा. सो मम्मी गेले शेताकडे, सो मला आता तिला आणायला पण जायला पाहिजे. आणि आई पण तिच्या माहेरी गेले, कोणाचं लग्न आहे म्हणून, आणि पप्पा गेलेत कामावर. हे बघू शकता किचन खोली पण रिकामी आहे, ही पण खोली आमची रिकामी आहे, समोरच्या पण खोल्या रिकाम्या आहेत, कोणीच नाही घरामध्ये. सो आता मी एकटाच आहे. सो माझ्या आईला पहिला फोन करतो, बघतो तिचं झालं आहे का. तिला आणायला जातो शेताकडे. त्याच्यानंतर जेवायचं पण आहे, एकटाच आहे, आपलंच घेऊन जेवायला पाहिजेत. सो चला बघूया, फोन करूया मम्मीला आणि जाऊया. पण आईला फोन केला तर पण आई म्हटली नको येऊ. सो आता तो आपण घरीच बसूया, थोडंसं जेवूया, भूक लागली, एकटाच आहे, बोर पण होते. टी व्ही लावतो तोपर्यंत, निवांत जेवतो थोडा वेळ. बाकी आज मी दिसतोय जरा चांगलाच, बऱ्यापैकी हँडसम तर दिसतोय, गुड लुकिंग, हेअर सेट केलं व्यवस्थित. सो बघू, मम्मीला आता नको म्हटले, तिला म्हटले मी फोन करतो. सो उन्हाचं काय करते काय माहीत माझी आई, तिला सांगून किंवा मित्रांनो आता जरा जेवूया आपण, भूक लागली खूप मला. सो पहिला जेवतो मी, त्याच्यानंतर बघू पुढे काय करायचं. सो चला जाऊन जेवूया, घरातून घ्यायचे स्वतः. आज कोण आणून देणार नाही, कारण आजी पण नाही, एकटाच घरी आहे. सो कोण आणून तर देणार नाही. चला जेवूया. पाणी भरूया आता, कारण मग गावाकडे मित्रांनो अशा मस्त माठात पाणी पिलं जातं. आम्ही फ्रीजमधलं थंड पाणी पित नाही, गावाकडचं माठातलंच पाणी आम्ही पितो. थंड पाणी आम्ही पित नाही, फ्रीजमधलं पित नाही. थंड माझा तो पाणी खूप थंड होतं. सो इट इज गुड फॉर हेल्थ. फ्रीजमधलं पाणी काय उपयोगाचं नाही. सो जेवण काय केलं बघू जरा, कोबीची भाजी अँड भाकरी. सो चला ताटात वाढून घेऊया आणि खाऊया भाजी भाकरी. लेट्स गो मित्रांनो. कोबीची भाजी थोडी थोडी वाढतो मी, वाढून घेतो आता. चला वाढून घेतो मी वाढतो, ताटात घेतो, जेवतो. जेवण झालं की तुम्हाला भेटतो. फायनली मित्रांनी जेवण डन झालं आहे. पसकासमध्ये टी व्ही लावायचा विचार सुरू आहे, पण बाहेर आय थिंक मळत धरलेत, म्हणजे पाऊस धरल्यावर वाटतंय. सो हे तिचे वाळवा नाही, ते पटकन मी काढून घेऊन येतो घरात. वरती गोळे आहेत, त्याचं पण काहीतरी सेटलमेंट करायला पाहिजेत, म्हणजे ते भिजणार नाही. नाही तर मम्मी माझा कुट्टा काढेल आल्यावर. सो बघतो आता, पटापट आवरतो. जेवले आता जरासं पोचतो आणि पटकन आत घेऊन येतो सगळं, मग झाकून तरी ठेवतो, म्हणजे पाऊस आला तर भिजणार नाही. चला पटापट काम करूया. हॅलो मित्रांनो, तरी वरती आलो आहे. खाली कोण नाही घरात. ह्या पिशव्या मला आत नेऊन ठेवायच्यात परत, बिकॉज इकडे थोडे काळे ढग दिसत आहेत. सो जर पाऊस पडला तर या पिशव्या सगळ्या भिजून जातील आणि गोळे सगळे भिजतील. सो या पिशव्या मला पटापट मी खाली नेऊन ठेवतो. तरी बघितलं असेलच व्हिडिओमध्ये की मी यावरती आणून ठेवल्या होत्या. सो आता नेऊन खाली ठेवतो. चला पटापट काम करूया. काम झालेलं आहे. ह्या बघा, इथं गोळ्याच्या पिशव्या ठेवल्यात आणि थोड्या तिकडं पाठीमागे ठेवल्यात. जे साफ केलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, सो हे साफ केलं होतं. सो इथं ठेवल्यात आणि थोड्या इथं ठेवल्यात. सो काम झालेलं आहे. सो आता जाऊन थोडा वेळ रेस्ट करतो. नंतर मम्मीला आणायला पण जायचं आहे. तिचा अजून फोन आला आहे, तिला फोन केला, ती म्हटली मी फोन केला तेव्हाच आहे. सो साहेबांचा आदेश आहे, तिनं फोन केल्यावर जायचं आहे मोठी गाडी घेऊन. सो बघू नंतरच जातो. दो कार्टून वापस आ गए हमारे. ही परत आलेत पोर आमची. घरी टी व्ही बघू देत नाहीत म्हणून इथं येऊन टी व्ही बघणारा हा मुलगा, अभ्यास न करता इथं येऊन टी व्ही बघणारा हा मुलगा बघा. गौर से देखो इस चेहरे को, ये नाचीज, हा नाचीज तो जो आहे. मी काम करतो म्हणून या दोघांना बोलवून घेतलेलं मित्रांनो खाली.
म्हणजे घरात कोणतरी खाली पाहिजे, कारण घरी कोण नाही. सो मांजर वगैरे आले, दूध खाल्लं तर परत मलाच कॉफी मिळणार नाही. सो म्हणून यांना दोघांना बोलवून घेतलं. आता हे आलेत, ह्यांना आता टी व्ही बघू थोडा वेळ, मी पण थोडा वेळ रेस्ट करतो. बघू आईचा फोन कधी येतोय, मग तिला घेऊन येतो जाऊन. पण चाललोय आता मम्मीला आणायसाठी. शेताकडे आलोय, बघू शकता गाडी चालवतोय. आता शेताकडे पोचतो, मम्मीला घेतो. मम्मीने फोन केला, तिला घेतो आणि जातो परत घरी, कारण घरी पण कोण नाही, बारक्यांना एकटेच आहेत, त्यांना सोडून आलोय. सो चला पटापट जाऊया. पण शेताकडे पोचलेलो आहे माझ्या आईला घ्यायसाठी. सो गाडी इथे लावली आपली, गाडीचा समोर या. चला खाली जाऊया. एवढं ऊन आहे, माझ्या आईला उन्हाचं पण थारा नाही जीवाला. बघू काय करते. सो उन्हाचं वातावरण बघू शकता केवढं तापलंय, किती मस्त आहे. पण शेताकडे भारी तर वाटते, कधी पण या. पण गरमीचं मला नको वाटते म्हणून मी येत नाही, बिकॉज माझी हेल्थ खूप वर्षी, 1 वर्ष खूप सहन केलं आहे. तर तो खूप मोठा हिस्ट्री आहे, तो सांगत बसायला वेळ पण नाही आणि सांगू पण नाही, बोर व्हाल तुम्ही पण सगळे. सो बघू चला, मम्मीचं माझं आवरलं का बघूया, झालं आहे का पटकन, म्हणजे तिला घेऊन जाता येईल. कारण घरी 2 कार्टे आहेत, त्यांना ठेवून आलो एकटाच मी. परत आणि ते काहीतरी गोंधळ घालायचे उद्योग, त्याच्यापेक्षा आधी घरात गेलं बरं, कोणतरी यायचं आणि घरी काहीतरी वगैरे. चला मम्मी कुठे आहे बघूया आमची पटकन. मासाहेब आमच्या लवकर काय येतील असं वाटत नाही, अजून बाहेर आले नाही. उगाच मला फोन करून बोलवून तेवढं घेतले, म्हणजे मला काहीतरी काम लावायचं असं तिचा इरादा दिसतोय मला. सो बघू आता काय काम लावते, काय करते ते. की शेत तर आमचं कडकच दिसतंय फ्रेममध्ये छानपैकी. चला बघूया जाऊन. मस्त वारं सुटले मित्रांनो इकडे. ती आहे माझी आई, शेतात आली. बसता मस्त शांत वारा आहे, छान वाटतं. गारगार पण, ऊन पण खूप आहे तेवढंच. आता जरा सूर्य ढाकला आहे, सो बरं वाटते. 2 जण आहेत तिथे, चल पटकन. टी व्ही बघित बसले आहेत, खरं भरोसा नाही काय करतील ते. रान काढ खरं, तोपर्यंत मी थांबले की काढ. केवढे काढले मग बघू, एवढे पिशवी भरून काढले. एवढ्या पिशवी काढले, पुन्हा थांबल्यापेक्षा चल पटकन जाऊया. लवकर बाहेर आली, तरी कधी येत नाही लवकर बाहेर, कधीच लवकर बाहेर येत नाही. नुसतं वेळ करायला होत्या, वाट बघायला होत्या उन्हाची. सो आज कशी काय लवकर बघायला, कारण तिला भूक लागले. सो भुकेमुळे माणूस मित्रांनो काही करू शकतो. सो माझ्या आईला पण भूक लागले, सो झाला तिला घेऊन जाऊया आणि भूक लागली देऊया. चला पटकन. मासाहेबांना येऊन घरी आलेलो, आत्ता जस्ट घरी पोचलो आहे. सो फ्रेशअप होतो. ह्या कार्टूनचा अजून पण टी व्ही सुरू आहे. टी व्ही काय सोडायची नाही ती पोरं आमची. काय रे, अभ्यास करा जरा, अभ्यास. नुसतं टी व्ही, दात पडतो आळा करताय, काय सांगायचं आता मित्रांनो. कार्टून आमची डॅमेज आहेत. चला फ्रेश वेळ जरा, आपण पण थोडा वेळ रेस्ट करतो. आता गरमी झाली खूप. हो हां, ताकद लाव, अजून जरा ताकद लाव. हो ती पण काम करते. पटपट ठेवतो पिशव्या, पटापट पिशव्या ठेवतो आम्ही, नंतर भेटतो. मोठं ठेवून झाली, आता गाडी तिकडे नेऊन लावतो. झाडाच्या खाली गाडी लावायची नसते. सो वातावरण पावसाचं झालंय, तुम्ही बघू शकता वरती दिसतंय काळा काळा सगळं. सो गाडी तिथं लावायची मामांच्या दारात, त्या झाडांच्या त्या साईडला. सो चला लावूया. फायनली गाडी लावण्याचं काम डन. गाडी लागले, ते झाडाच्या खाली होत नाही पण इथं होतं, पण ठीक आहे. चला घरात जाऊया आता, कॉफी बनवूया पटकन. पण घरात लाईट गेलेली आहे, लाईट खूप कमी आहे. नॅचरल लाईट तिथूनच येते फक्त, बिकॉज बाहेर पावसाचं वातावरण आहे. ते काळं घोर झालं सगळं, बघू शकता. सो मला आता 3:30 वाजले, तेवढ्या लवकर कॉफीची आवश्यकता नाही. 4ला बरोबर मी कॉफी बनवायला घेतो. सो बाकीचंही कामं झाले. झोपेतून अचानक मला मम्मीने उठवले, तुम्ही बघितलंच. सो आता बघतो कॉफी कधी पितो, कॉफी करतो जरा, कारण आज आई नाही आहे. सो कॉफी माझी मलाच करायला पाहिजेत. सो कॉफी करूया आणि पिऊया. मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे मस्तपैकी आमच्या गावाकडे. कच्चं झालंय, काळं खूप सगळं. हलकाच पडत आहे पाऊस, जास्त मोठ्याने पडेल. जास्त मोठ्याने तरी पडू शकता पाऊस, तर काहीतरी उपयोग. हलकाच पडायला लागलाय. ठीक आहे, ॲटलिस्ट सुरू तर झाला आहे. थोडं गारवा तरी वाटेल, गरमीच्या दिवसात थोडं थंड तरी वाटेल. एवढी जास्त गरमी आहे. सो पाऊस पडू देत. आणि अशा पावसात मला आता कॉफी प्यायची इच्छा झाली. सो 4 काय वाजले नाहीत, पण चला कॉफी करूया आता. मित्रांनो एकदम जोरात पाऊस आलेला आहे, वादळ आणि वाऱ्यासहित.
जोर जोरात पाऊस, सुंदर वादळी वाऱ्यासोबत पाऊस आलेला आहे. किती खतरनाक हे बघू कसा रे अजून ह्या साईडनं पाऊस जास्त आलेला आहे. किती खतरनाक विज्युअल्स आहेत पावसाचे. हा ते बघू शकतो झाड किती हलतंय. किती खतरनाक वाऱ्यासहित पाऊस आलेला आहे. वाव नाईस, खूप मस्त मित्रांनो. असं भारी वाटते, गारगार वाटते बाहेर बसायसाठी. सो एन्जॉय आजचा हा पाऊस. मित्रांनो बाहेर पडतोय पाऊस. सो आता आपण बनवूया कॉफी थोडीशी पटपट. कॉफीचा मग आहे इथं, हे आहे कॉफीसाठी भांडं. हे दूध, बिकॉज मी दुधात डायरेक्ट कॉफी बनवतो. मी पाण्यात बनवून नंतर दूध मिक्स करत नाही, दुधातच डायरेक्ट बनवतो. सो पटकन बनवतो आणि मग तुम्हाला भेटतो. कॉफी पिऊया मस्त पावसाचा आनंद घेता घेता. वाव मित्रांनो कॉफी तर बनली, पण मी कॉफीत साखर टाकायची विसरून गेलो आहे. सो आत्ता वरून साखर टाकली. मी साखर टाकायची विसरून गेल्यामुळे वरून साखर टाकले. स्वतः स्टर करतो आणि कॉफी पितो. बाहेर पाऊस तर सुरू आहे अजून पण, जोर जोरात सुरू आहे, विजांच्या आवाजासहित. लाईट पण नाही आमच्या गावाकडे. काळोखात माझी आई भांडी घासते पाठीमागे, लाईटच नाही. चालायचंच, कॉफी पिऊया. मित्रांनो कॉफी पिऊन झालेलं आहे. आता खातोय मोदक स्वीट. आणि बाहेर बघू शकता पाऊस अजून पण सुरू आहे. कंटिन्यू 1-1.5 तास झाला आता पाऊस सुरू आहे. सो चला, पाऊस सुरू आहे, बोर व्हायला लागले, लाईट पण नाही आहे. सो काय काम नाही, असंच मोबाईल बघत बसवतो, खातो. बघू लाईट आली की बघू काय करायचं. सो फायनली मित्रांनो पाऊस बंद झालेला आहे, पाऊस कमी झालेला आहे. पण लाईट अजून आलेली नाही आणि नेटवर्क पण नाही आहे, रेंज पण नाही आहे. सो अंधारात तर बसलो आहे. सो बिना मोबाईलचा पण बसलो आहे. सो कशात मन मी लागेन. आता काळोखात माझा माझा चेहरा दिसत नसेल, पण आता दिसेल कदाचित लाईटमध्ये येतो थोडासा. आता मला चेहरा दिसा असेल तुम्हाला. सो आता लाईट नाही आहे, काही नाही आहे. सो तोपर्यंत काय करायचं ते पण कळत नाही. मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे पूर्ण. सो बघू, पाऊस तर थांबला आहे. जवळजवळ 1-1.5 तास 2 तास पाऊस पडला आहे बऱ्यापैकी, मस्त चांगला पाऊस पडला. पण लाईट आता कधी येते बघू, लाईटीची वाट बघतो. नेटवर्क पण कधी येते ते पण बघू. तोपर्यंत काय करायचं काय माहीत नाही. सो असंच पडलो आहे, तर तोपर्यंत एडिटिंग करून घेतो व्हिडिओची एका. चला एडिट तरी करतो व्हिडिओ. मित्रांनो लाईट आलेली आहे, खुश आम्ही झालो आहे टी व्ही बघून जराशी. हे आमचं बारकं इकडे आले, कारण ती 2 बारकी आपल्या मामाच्या गावी गेलेत. सो एकटं बोर झालं आहे आमचं बारकं, ते इकडं आलं आहे. आणि मी ठेवलं आहे गॅसवर दूध. सो मला गॅसवर दूध बघायला द्यायचं आहे आणि मला दिवा पण लावायचा आहे. मम्मी काय करतोय तू? काय भाजी आहे स्पेशल? माझी आवडती भाजी. वा, दूध गॅसवर ठेवलं आहे. गॅसवरचं दूध बघ, आता मीच बघतो. दिवा लावतो तोपर्यंत. आधी लावलेस? धूप घालतो मी. ओके, धूप घालतो मग मी. दिवा मम्मीने लावला आहेस. सो मला फक्त धूप घालायचं आहे, कारण दिवा माझ्या आईने लावलेला आहे. सो धूप घालताना तुम्हाला आता मी दिसेन. कसा दिसेन? बिकॉज माझा कॅमेरामन इकडे आहे. सो हा कॅमेरामन तुम्हाला दाखवणार मी धूप घालताना आता. सो चला धूप घालूया पटकन. या मित्रांनो पटकन आपण धूप घालूया. धुपाचं भांडं घ्यायचं आहे. धुपाचं भांडं इथं आहे. सो हे घेतो धुपाचं भांडं. चला आता पाठीमागे जाऊया. पाठीमागे कोळसे घ्यायचे आपल्याला. गॅसवर दूध ठेवलेलं आहे. इकडून इकडे यायचं. इथे खूप अंधार आहे, मी दिसतच नसेल. आता दिसायला लागेल मी तुम्हाला. हो बाय, हे कुठे टाकू? ह्याच्यातच टाकू? हां, सो हे इथंच टाकायचं बघा. सर टाकलं. हे दे चिमटा आणि कोळिंगळ बाहेर दे थोडेसे. हे मोठावाला घेतो एकच. सो असं घ्यायचं, इथे ठेवायचं. हे जास्त मोठं झालं, सो ह्याला जरा फोडायचं. बस की एवढीच नाही. हां, एवढं घेतलेलं आहे. आता धूप तिकडे आहे घरात. सो धुपासाठी घरात जाऊया. चला या माझ्या भांडे मागून. धुपासाठी घरात. दरवाजा क्लोज करून येता येता तुम्ही. सो प्लीज या इकडे. आलात? सो आता इथे धूप आहे. हा हे धूप कुठल्या जमान्याचा आहे माहीत नाही. सो थोडा धूप घालूया. हा ओकेमध्ये धूप. अरे धूपच येईना. सो अशा रीतीने धूप घातलेला आहे. बघू शकता किती मस्त धूर झालेला आहे. भारीपैकी आता सगळ्या खोलीमध्ये धूप घालूया पटपट पटपट. सो धूप घालतो मी आता. पहिला देवाकडे.
देवाला ॲलर्जी होईल. लोक का धूप घालतात मला ते कळत नाही, पण आता घरात ते घालतात म्हणून आपण पण घालायचं. देवाला एवढ्या ॲलर्जी होईल आमच्या. सो पहिला इकडे जाऊया आपण, चला या माझ्या सोबत पटपट. सो पहिला किचन खोलीमध्ये धूप घातलेला आहे सगळ्यांना असा. सो पाठीमागे पण जाऊ दे जरासा. कलाशी भाकरी खाणार तू? कॅमेरामॅन भाकरी खाणार? ओके बाज म्हणे, इथेच जेवून जा. आई सांग तिकडे मी जेवशन नाही म्हणून. सो मित्रांनो धूप घालता घालता मधीच मला ब्रेक आला होता. सो धूप घालूया आपण इकडं आता ह्या रूममध्ये थोडासा, त्याच्यानंतर ह्या रूममध्ये थोडासा, संपूर्ण ह्याच रूममध्ये घालायचं आपल्याला. कारण ह्या रूममध्ये मी झोपतो. सो ह्या रूममध्ये पवित्रता पाहिजे, अपवित्रता नको मला काहीच. सो म्हणून इकडे जाया ना हॉलमध्ये. हॉलमध्ये भरपूर लोक येतात, सो हॉलमध्ये जास्त घालायला पाहिजेत. हॉलमध्ये कोण कसं येते माहीत नाही आपल्याला. सो असा धूर थोडासा हेवी करून ह्या सिरियलवर घालूया. पहिलं तर कॉपीराईट येईल, सिरियल टाकू नकोस जास्त, कॉपीराईट मारतील माझ्या चॅनलवर. त्याच्यानंतर इकडे घातला धूप धूप सगळ्या घरभर. थोडासा आपण असा हलवूया म्हणजे जरा धूर येईल. असं फुकायचं नसतं पण मी फुकतोय, कारण उलटी कामं करायचं ते जन्माला आली ती. सो ओके मध्ये इथे ठेवलेलं आता धूप इथे ठेवूया. ही खुर्ची आतली आहे. सो बाहेर रेडी मगाची आणली होती. सो परत मी आत आणलीच नाही. सो ही आत ठेवता आता. ओके सो तो धूप घालून चाललं आहे. सो आपण आता दूध बघायला जाऊया. चला दूध बघूया. दूध वरती आलेलं नाही आहे, आम्ही दूध वरती यायची वाट बघतोय. म्हणजे लवकरात लवकर आम्हाला गॅस बंद करून जाता येईल बाहेर, टी व्ही तरी बघता येईल. आता हे दुधाकडे बघायचं काय करायचं. आणि भाजी अजून गॅस चालू आहे, बघू शकता. मी खोटं दाखवत नाही, गॅस चालू आहे. इकडं पण चालू आहे. गॅसची टंचाई आहे, सो म्हणून बारीक केला आहे मी. बिकॉज गावाकडे गॅस मिळत नाही आहेत. शहरात मिळत असतील काय माहीत, पण गावाकडे 45 दिवसानंतर बुकिंग होते. बुकिंग होत नाही. लोकांची युद्ध आणि आपल्याला त्रास. काय व्हायचं आता या दुनियेचं, चालायचंच. तुझं काय मत आहे कलाश्री ह्यावर? असं का? दूध बघूया आपण. दूधवरती ये ना अजून लवकर. कधी येते बघतो दूध आता वरती. वेटिंग फॉर दूध वरती येईन. जेव्हा दूध वरती येईन तेव्हा आम्ही बघीन, मग गॅस बंद करीन. बघू दूध कधी येतं आहे. आवर इंग्लिश इज व्हेरी बॅड. वी आर नॉट इंग्लिश स्टुडंट, वी आर मराठी मीडियम स्टुडंट. दिस इज इंग्लिश मीडियम स्टुडंट. हे इंग्लिश मीडियमचं आहे. तो इंग्लिश मीडियम ना, ती मराठी मीडियमची आहे. महाराष्ट्र जिंदाबाद. हॅशटॅग मराठी लवर्स. सो दुधाची वाट बघूया आता पटपट. दूध वरती ये लवकर. चीट गद्दार माझी बहीण मला सपोर्ट करत नाही, मावशीला सपोर्ट करते आपल्या. मी असं फक्त दूध यायसाठी लवकर असं गॅस चालू मस्त केला. हे लगेच मावशीला बघा, लगेच मावशीला हाक मारली गेली. अशा बाद बहिणी असाव्यात, नसाव्यात. मलाच भेटल्या असू देत, तुम्हाला कोणाला नको. ही चेअर को गो ध्यान से देखो. दूधवरती येते थोड्या वेळात येईल. मित्रांनो दूध वरती आलेलं आहे, जे वरती आणलेलं आहे. आलेलं नाही हे बघू शकता किती मस्त भारी दिसतं. हा शॉर्टच भारी आहे ॲक्च्युली. आता जरा भाजी पण बघूया. दूध झालं तर भाजी बघूया. 1 मिनिट. शूट हिम ब्रदर, शूटचं कॅमेरामॅनकडे दिलेलं आहे मी आता काम. कसं मस्त फेस दिसतंय इकडं. सो आता जरा हे काढूया भांड्या. ए पकड पकड पकड, अरे पकड में पकड, बैठी नाही राहणार. हां मम्मी बटाटे शिजलेत का नाही कसं कळायचं? हो मम्मी, बटाट्यात दाबलं की हे तरी होता, कट तरी पडतायत खरं. काय बटाटे शिजले आहेत वाटतं, कट तरी पडतायत खरं. पाणी अजून आहे भरपूर. जरासं राहू दे ना, हे खूप आहे. जरासं अजून कमी होऊ दे. हां नंतर थोडा वेळात बंद करतो आणि 5-10 मिनिटांनी. सो दूध बंद करून झालं आहे, नंतर ते बंद करायचं आहे. सो चला टी व्ही बघूया आपण जाऊन आता बाहेर. मित्रांनो जेवण डन झालं आहे माझं. सो आता मला भांडी लावायची आहेत. सर माझ्या आईने काम दिलं आहे मला आणि कलाश्रीला. सो आम्ही दोघं भांडी लावतो पटपट पटपट. भांडी लावायचं चला पटपट. नंतर कंटाळलो आहे, सो झोपायचं पण आहे लवकर आज. चला भांडी लावूया पटकन. मित्रांनो आजचं सगळं काम झालेलं आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.